नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली BSc ॲग्री झालेली असेल आणि स्पर्धा परीक्षांची आपण जर तयारी करत असाल तर एक व्हॅकन्सी आपल्यासाठी आलेली आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांची ती व्हॅकन्सी आहे. जवळपास 50 पदं हे BSc ॲग्रीसाठी आहेत आणि 8 पदं हे ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटसाठी आहे. सरकार व्हॅकन्सी तर काढते, जागा कमी येत आहेत पण ऑप्शन नाही. त्यामुळं आपण आपली तयारी जर चांगली असेल तर फॉर्म भरणे आणि परीक्षा देणे हा पर्याय धरून जर चाललं तर आपले सिलेक्शनचे चान्सेस हे वाढतील. तर ही व्हॅकन्सी बघा, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांची आहे. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे आणि वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या आतमध्ये ते येते. भारतभरामध्ये बघितलं तर 19 ब्रांचेस यांच्या आहेत आणि हेडक्वार्टर हे बेलापूर नवी मुंबई येथे आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. इम्पॉर्टंट डेट्स जर बघितल्या तर 9 तारखेला सुरुवात झालेली आहे फॉर्म भरण्याची आणि शेवटची तारीख फॉर्म भरण्याची आहे 24 तारीख. ठीक आहे, 24 जुलै. 15 दिवसाचा टाईम यांनी दिलेला आहे आपल्यासाठी. तर फॉर्म जो आहे तो आपण भरायचा आहे. बघा, भरपूर जागा आहे पण आपण आपल्या ॲग्रिकल्चरचा जर विचार केला तर मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग ह्या जागा आहेत. 8 जागा आणि यासाठी क्वालिफिकेशन पाहिजे MBA ॲग्री किंवा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट किंवा इक्विव्हॅलंट टू ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. बहुतेक याला MSc ॲग्री हे सुद्धा चालू शकतं कारण त्यांनी शब्द वापरला आहे इक्विव्हॅलंट टू MBA. आणि MSc ॲग्री जर असेल आपण तर इक्विव्हॅलंट टू MBA होऊन जातं ते. तर हे एकदा कन्फर्म करावं लागेल आपल्याला. त्यानंतर दुसरी व्हॅकन्सी आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह. ही सगळ्यात महत्त्वाची व्हॅकन्सी आहे. 50 जागांसाठी ही व्हॅकन्सी आहे. BSc ॲग्रिकल्चर झालेलं पाहिजे तुमचं आणि कमीत कमी 45% मार्क तुम्हाला पाहिजे SC ST साठी आणि 50% जर मार्क पाहिजेत जर OBC आणि जनरल असेल तर. पोस्ट कोड लक्षात घेऊन घ्यायचे. 103 हा पोस्ट कोड आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंगचा आणि 105 हा कोड आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्हचा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्टी आहेत ते आपल्याला बघायच्या. मी हायलाईट करून ठेवलं आहे मुद्दामून जेणेकरून पूर्णचे पूर्ण नोटिफिकेशन वाचायची गरज आपल्याला पडू नये. आता याच्यामध्ये सॅलरी त्यांनी दिलेली आहे बघा. मॅनेजमेंट ट्रेनिंग याच्यासाठी जवळपास 30,000 ते 1,20,000 एवढी सॅलरी आहे. ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह यांच्यासाठी 22,000 ते 90,000 एवढी व्हॅकन्सी आहे. म्हणजे सुरुवातीला 32,000 ते 35,000 तुमच्या अकाउंटवरती पडतील एवढी सॅलरी आहे. प्रोबेशन पिरियड दिलेला आहे यांनी 12 महिन्याचा. प्रत्येक जॉबसाठी प्रोबेशन पिरियड असतो. त्या पिरियडमध्ये ते चेक करतात की हा जो व्यक्ती आपण सिलेक्ट केलेला आहे हा काम चांगलं करतोय का किंवा याच्यावरती काही केसेस वगैरे आहेत का किंवा भांडखोर आहे का किंवा त्याचा स्वभाव ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या चेक केल्या जातात. आणि जर तो कॅन्डिडेट व्यवस्थित असेल तर त्याला मग नंतर परमनंट केलं जातं. तर 12 महिन्याचा प्रोबेशन पिरियड आहे. पण याच्या व्यतिरिक्त सर्व्हिस बॉन्डसुद्धा आहे. आता नेमकी ही भानगड काय साहेब? तर बघा, कमीत कमी 3 वर्ष तुम्हाला कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये काम करावं लागेल. तुम्हाला ती सोडता येणार नाही. जर तुम्हाला सोडायचं असेल तर तुम्हाला 3 महिन्याची सॅलरी ही कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला द्यावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ते पद जे आहे ते सोडता येईल. ठीक आहे, म्हणजे 3 महिन्याची सॅलरी तुम्हाला द्यावं लागेल जर तुम्ही 3 वर्षाच्या आत सोडता येतं. ठीक आहे, 3 वर्षाच्या नंतर तुम्ही सोडत असाल तर तुम्हाला 3 महिन्याची सॅलरी द्यायची गरज नाही. तर त्याच्यामुळं 3 वर्षाचा हा बॉन्ड आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्याच्यानंतर बघा, मॅनेजमेंट ट्रेनिंग याच्यासाठी 30 वर्ष तुमचं मॅक्सिमम एज पाहिजे. ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्हसाठी 30 वर्ष वय दिलेलं आहे. त्याच्यानंतर 5 वर्षाची सूट आहे तुम्हाला SC ST. म्हणजे जर तुम्ही SC ST कॅटेगरीतून येत असाल तर 35 वर्षापर्यंत तुम्हाला ही परीक्षा देता येईल. OBC साठी 33 वर्ष वयोमर्यादा आहे. 3 इयर फॉर OBC. आणि जर डिसेबिलिटी असेल तर 10 वर्षांपर्यंतचं रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जवळपास तुमची कॅटेगरी जर कधी SC ST असेल आणि तुम्ही हँडिकॅप पण असेल म्हणजे त्याला दिव्यांग म्हणू आपण तर तुम्हाला 15 वर्षाची
जो कालावधी तो वाढवून दिलेला आहे, म्हणजे तुम्ही जवळपास 45 वर्षांपर्यंत हा पेपर जो आहे तो देऊ शकता. आता येऊ फीजवरती, तर फीज जी आहे ती एकदम कमी ठेवलेली साहेबांनी. ठीक आहे, फक्त 1000 रुपये हे ॲप्लिकेशनची फी घेत आहेत आपल्याकडून आणि इंटिमेशन चार्जेस हे 500 रुपये घेत आहेत फक्त. त्याच्यावर GST पण लावत आहेत 270 रुपयाचा फक्त, आणि टोटल 1770 रुपये फक्त हे आपल्याकडून घेत आहेत. म्हणजे जे 50 कॅन्डिडेट ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्हचे सिलेक्ट करू, तर त्यांची निदान 10, 15, 20, 25 वर्षांची सॅलरी आपण याच्यातून काढू, असा काहीतरी मानस याच्यामधून दिसतो. 1770 रुपयाला एक फॉर्म जर कधी एक विद्यार्थी भरत असेल आणि तो जर कधी वर्षाचे 10-12 फॉर्म भरत असेल, तर ते काय भावात चाललंय याचा विचार प्रत्येक विद्यार्थ्यांना करणं गरजेचं आहे. जे कॉर्पोरेशन व्हॅकन्सी काढते त्यांना करणं गरजेचं आहे आणि सरकारने सुद्धा करणं गरजेचं आहे. तर 1770 रुपये नेमके कशाचे घेत आहे ते कळत नाही मला. इथे सुधार होऊ शकतो आणि तो केलाच गेला पाहिजे. जर MPSC 270 रुपयामध्ये परीक्षा व्यवस्थित कंडक्ट करू शकते, तर कोणतंच कॉर्पोरेशन हे 500 रुपयाच्या वर फीज घेतल्या गेली नाही पाहिजे कोणत्याच कॉर्पोरेशन. 1770 फक्त ओनली. इथं सुधार जो आहे तो गरजेचा आहे साहेब. बघा पुढं या, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. 1770 फीज आहे, खूप जास्त आहे आणि त्यामुळं फॉर्म कमी येतील, कारण 1770 इझिली गरीब विद्यार्थी तरी अफोर्ड करू शकत नाही. दुसरं, याचे जे सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये फक्त एकच आहे, ते आहे मुंबई, आणि त्यामुळं मुंबईला जायची तयारी असणारे विद्यार्थी सुद्धा कमी आहे. त्यांना आपला जिल्हा पाहिजे. ठीक आहे, आणि त्यामुळं फॉर्म कमी येतील. तर ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांनी बिलकुल हा फॉर्म भरायला विसरू नका. बघा, फीज भरल्यानंतर प्रिंटआउट जी आहे ती फीजची तुम्हाला जवळ ठेवायची, कारण भविष्यात ती कामा येणार. त्याच्यानंतर अप्लाय कसं करायचं आहे, तर kotcorp.org.in ही वेबसाईट दिलेली. 9 तारखेपासून फॉर्म चालू झालेले, 24 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे. एक्झामिनेशन सेंटर जर बघितलं तर मुंबई, महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबई हे एकच सेंटर आहे. तुम्हाला फक्त एकाच पदाला अप्लाय करता येईल. एक तर ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटचं जे पद आहे त्याला अप्लाय करा, किंवा ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह जे पद आहे त्याला अप्लाय करा. दोन्ही पोस्टला जर अप्लाय केले तर कोणतंही रिसेंटमधलंच पकडलं जाईल. ठीक आहे, तसं काही त्यांनी सांगितलेलं नाही, पण जनरली असंच असतं. त्याच्यामुळे विनाकारण पैसे वाया घालू नका, कोणत्याही एकाच पदासाठी अर्ज करा. त्याच्यानंतर बघा, यांनी सांगितलं आहे की मिनिमम क्वालिफाईंग पर्सेंटेज हे OBC आणि अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 40% राहील आणि SC/ST साठी 35% राहील. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं, समजा 10 जागा आहेत OBCच्या आणि त्यातल्या 5 जणांना 40% किंवा त्याच्यापेक्षा कमी गुण मिळाले, 5 विद्यार्थ्यांना 40% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले, तर फक्त 5च जागा भरल्या जातील. 5 जागा ज्यांना कमी मार्क मिळालेले ते भरल्या जाणार नाही. मेरिट तर लागेलच, मेरिटनुसारच जागा भरल्या जातील. पण असं होऊ शकतं एखाद्या वेळेस की पेपर खूप अवघड आला आणि 5च जणांना 40च्या वर मार्क मिळाले, 5 जणांना 40%पेक्षा कमी मार्क मिळाले, तर 5च जणांचं सिलेक्शन होईल. हालाकी जागा 10 आहे. ठीक आहे, 5 जागा व्हॅकंट राहतील. अशा पद्धतीनं मिनिमम क्वालिफाईंग पर्सेंटेज यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जॉब कुठे करायचा आहे, तर कॉटन ग्रोईंग एरियाजमध्ये तुम्हाला जॉब दिला जाईल. ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह म्हणून तुम्ही जॉईन केलं तर रुरल एरियामध्ये तुम्हाला काम करावं लागेल, भारतात कुठेही काम करावं लागेल. ठीक आहे, असं त्यांनी स्पेसिफिक सांगितलेलं नाही आहे की कुठे जॉब हा राहील. तर त्याच्यानंतर बघा, एक्झामिनेशन पॅटर्न, मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग जी ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटसाठी व्हॅकन्सी आहे. जनरल इंग्लिश विचारलं जाईल 10 मार्कांकरिता, रिजनिंग विचारलं जाईल 10 मार्कांकरिता, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे 15 मार्कांसाठी, जनरल नॉलेज आहे 10 मार्कांकरिता, आणि कम्प्युटर प्रोफिशियन्सी, कम्प्युटर लँग्वेज आहे 15 मार्कांकरिता, आणि तुमचं जे सब्जेक्ट नॉलेज आहे म्हणजे टेक्निकल सिलेबस ज्याला म्हणतो आपण, तो आहे 60 मार्कांकरिता.
0.25% निगेटिव्ह मार्किंग आहे आणि प्रत्येक बरोबर उत्तराला 1 मार्क तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण येऊ सिलेबसवरती. तर ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह याच्यासाठी सुद्धा सेम आहे. जर तुम्ही चुकले तर 0.25 मार्क तुमचे मायनस होतील आणि जर बरोबर आलं तर 1 मार्क तुमचा क्रेडिट होईल. तर अशा पद्धतीने जनरल इंग्लिशसाठी 10 मार्क आहे, रिजनिंगसाठी 10 मार्क आहे, क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूडसाठी 15 मार्क आहे, जनरल नॉलेजसाठी 10 मार्क आहे. म्हणजे जवळपास 60 मार्काचा जो सिलेबस आहे तो तुमचा नॉन टेक्निकल आहे आणि 60 मार्काचा सिलेबस हा टेक्निकल आहे. कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी आहे 15 मार्कांकरिता. टोटल जर केलं तर 60 मार्क, 60 प्रश्न, 120 मिनिटं, म्हणजे 2 तासाचा पेपर हा राहील. टेक्निकल सिलेबसमध्ये त्यांनी दिलेले आहे बघा, ॲग्रिकल्चर मार्केटिंग, ट्रेड अँड प्रॅक्टिसेस, फार्म पॉवर अँड मशिनरी, एंटोमॉलॉजी आहे, क्रॉप पेस्ट आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, सॉईल मायक्रोबायोलॉजी आहे, ॲग्रोनॉमी आहे, फील्ड क्रॉप आहे, वीड मॅनेजमेंट आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, ॲग्रिकल्चर फार्मिंग आहे, कॉटन प्रोक्युरमेंट आहे. कॉटनविषयी पण प्रश्न विचारले जाऊ शकते. आता खाली जे आहे ते काही एवढं महत्त्वाचं आपल्यासाठी नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी काय सांगतोय की मागच्या वर्षाचा जे 3-4 पेपर झालेत त्यांचं ॲनालिसिस मी केलेलं आहे. त्याच्यासाठी एक व्हिडिओ मी टाकतोय यूट्यूबलाच. आणि 60 पैकी 55 मार्काच्या वर तुम्ही कसे पोहोचाल त्याचं एक इत्तेंभूत प्लॅनिंग मी तुम्हाला करून दिलेलं आहे. कोणत्या सब्जेक्टवर तुम्हाला फोकस करावा लागेल, कोणते सब्जेक्ट तुम्हाला बिलकुल म्हणजे त्याला स्पर्श पण करायचा नाही आहे, असे कोणते सब्जेक्ट आहेत हे इत्तेंभूत मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं आपलं जे यूट्यूब चॅनल आहे स्पीड ॲग्री मराठी याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बेल आयकॉन दाबून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो सगळ्यांना शेअर करायचा आहे ज्यांना हा फॉर्म भरायचा आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं. याच्या व्यतिरिक्त याच्यासाठी टेस्ट सिरीज जी आहे ती सुद्धा स्पीड ॲग्री मराठी लॉन्च करते. त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे स्पीड ॲग्री, जे प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 20 टेस्ट आम्ही टाकतोय आणि 5 मागच्या वर्षाचे पेपर पण टाकतोय. तर 25 टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत, ज्या क्वालिटी टेस्ट राहतील, ज्या भरमसाठ फायदा तुम्हाला करून देतील याची गॅरंटी मी तुम्हाला देतोय. आणि त्यामुळं आपलं जे ॲप्लिकेशन आहे स्पीड ॲग्री हे डाउनलोड करायला विसरू नका. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतोय, क्लिक करा आणि कोर्स जर तुम्हाला आवडला तर परचेस करा. हळूहळू सगळं मटेरियल मी त्याच्यात ॲड करणार आहेच. तर ज्यांचा अभ्यास चांगला आहे IBPS पॅटर्ननुसार, ॲग्रिकल्चरवरती ज्यांची कमांड आहे अशा विद्यार्थ्यांनी हा फॉर्म सोडू नका, हा फॉर्म भरा. कारण सेंटर मुंबई आहे, विद्यार्थी फॉर्म भरणार नाहीत. दुसरं फीससुद्धा जास्त आहे, 1770 रुपये, त्यामुळं फॉर्म भरणार नाहीत. आणि त्यामुळं ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे त्यांनी ही संधी बिलकुल मिस करू नका, एवढं माझं जेन्युइन सांगणं आहे. बाकीचं जे गायडन्स आहे ते मी तुम्हाला करेलच. त्यासाठी स्पीड ॲग्री हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही मला मेसेज करू शकतात. आणि जे कोर्स आहे टेस्ट आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी मी 2 टेस्ट टाकलेले आहे आणि बाकीचे अपलोड होणारच आहे. त्यामुळं कीप स्टडीइंग. थँक्यू.